नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू पीस एज्युकेशन. आज आपल्याकडचा जो मुद्दा आहे तो आहे नीट यू-जी रजिस्ट्रेशनसाठी कुठल्या-कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असते. चला तर ते आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की इथे नीट यू-जी हे बघा इथे इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठल्या-कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ते आपण एक-एक करून बघूया. ठीक आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की तुम्हाला नीट यू-जी ॲडमिट कार्ड म्हणजे काय, की जी तुम्ही एक्झाम दिली 21st ऑफ जूनला बरोबर? ती एक्झाम देऊन झाल्यानंतर तुम्हाला जे ॲडमिट कार्ड मिळालं, जी सॉफ्ट कॉपी आहे, ते तुम्हाला असणं आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरं डॉक्युमेंट कुठलं? तर दुसरं डॉक्युमेंट आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजेच काय, की तुम्ही नीटची जी एक्झाम देत असताना जो फॉर्म फिलअप केला होता, त्याची सॉफ्ट कॉपी. बरोबर? तिसरं काय, नीट यू-जी स्कोर कार्ड म्हणजे अजूनपर्यंत नीटचा निकाल आलेला नाहीये. पण निकाल आल्यानंतर त्याचं सुद्धा तुम्हाला सॉफ्ट कॉपी असायला पाहिजे. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय आहे, तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असायला हवं, इंडियन पासपोर्ट असायला पाहिजे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शोइंग नॅशनॅलिटी. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. आता पुढचा जो डॉक्युमेंट आहे, ते आहे डोमॅसिल सर्टिफिकेट. डोमॅसिल सर्टिफिकेट कुणाचं? डोमॅसिल सर्टिफिकेट विद्यार्थ्यांचं सुद्धा आवश्यक आहे आणि पालकांचं सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, एच-एस-सी मार्कशीट म्हणजे काय तुमचं 12वीचं मार्कशीट सुद्धा आणि पासिंग सर्टिफिकेट सुद्धा. बरोबर? आता पुढचं सर्टिफिकेट कुठलं आवश्यक आहे तुम्हाला? एस-एस-सी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट. बरोबर? एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण पुढे जाऊया. पुढे तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट हवं आहे? तर गव्हर्नमेंट आयडी प्रूफ हवं आहे. गव्हर्नमेंट आयडी प्रूफ कुठलं? तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलेही असेल तरी सुद्धा ते चालू शकेल. ठीक आहे. आणि सगळ्यात एंडला तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कुठे मिळणार? ज्यावेळेस नीट यूजीचं इन्फॉर्मेशन ब्रोचर येणार त्यामध्ये ॲनेक्सर एच आहे. त्याची प्रिंट काढून त्यावर तुम्हाला एम-बी-बी-एस डॉक्टरचं स्टॅम्प आणि सिग्नेचर हे दोघं सुद्धा तिथे मॅन्डेटरी असतील. ठीक आहे. आता पुढचं डॉक्युमेंट कुठलं ते पण आपण बघूया. रिझर्व्ह कॅटेगरी. रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे कुठली? एस-सी-बी-सी, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी, एस-सी एन-टी-1, एन-टी-2, एन-टी-3 यांच्यासाठी. याच्यासाठी पहिली कागदपत्र कुठलं असेल? कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. दुसरं काय आहे त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सुद्धा मॅन्डेटरी आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. हे कोणासाठी महत्त्वाचं आहे? ओ-बी-सी कॅटेगरी, एस-सी-बी-सी कॅटेगरी, एस-बी-सी, व्ही-जे, डी-टे आणि एन-टी कॅटेगरीसाठी असतात. ठीक आहे. आता पुढे आपण वळूया. पुढे काय आहे? स्पेशल कॅटेगरी. स्पेशल कॅटेगरी म्हणजे कुठल्या? महत्त्वाची गोष्ट आहे ई-डब्ल्यू-एस. ई-डब्ल्यू-एसचा लाँग फॉर्म काय? इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. हे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट काय? डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे ज्यांचे पालक डिफेन्समध्ये आहे किंवा जे एक्स सर्व्हिसमॅनची मुलं आहेत त्यांच्यासाठी डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट हे सुद्धा मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. तुम्हाला आधी मी तो पॉइंट सांगितलाच की पॅरेंट्स डोमॅसाइल सर्टिफिकेट हे सुद्धा मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. ट्रान्सफर सर्टिफिकेट आता हे कुणाच्या केसमध्ये असेल, की उदाहरणार्थ ज्यांचे पॅरेंट्स हे महाराष्ट्रात नाही, आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये राहत असतील त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेबल आहे. पुढचा जो मुद्दा आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया. आता हे कुणासाठी आहे? जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरमध्ये राहतात त्यांच्यासाठीच हे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिल एरिया सर्टिफिकेट. आता हिल एरिया सर्टिफिकेट याचा अर्थ काय होतो? की जेही पालक आणि त्यांची मुलं हे डोंगराळी भागामध्ये राहतात त्यांनाच हा हिल एरिया डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. पण त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की हिल एरिया डॉक्युमेंटचा बेनिफिट हा फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होत असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट काय आहे? पी-डब्ल्यू-डी मेडिकल बोर्ड सर्टिफिकेट. पी-डब्ल्यू-डीचा लाँग फॉर्म काय होतं? फिजिकल व्हीकर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर मायनॉरिटी सर्टिफिकेट. मायनॉरिटी म्हणजे काय आहे? मुस्लिम मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी हे डॉक्युमेंट्स जे रिलिजियसमध्ये असतात, मायनॉरिटीमध्ये असतात त्यांच्यासाठी आहे. ऑर्फन म्हणजे काय? उदाहरणार्थ त्यांना आई किंवा वडील नाही आहे त्यांच्यासाठी हे ऑर्फन सर्टिफिकेट आहे. बरोबर? आता इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय दिलेल्या आहेत त्या पण आपण बघूया. कॅरी ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजेच काय आहे, की तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट्स कधी गरज पडत असते, की ज्यावेळेस तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं, त्यावेळेस सगळेचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या सोबत असणं हे आवश्यक असतं. ठीक आहे. पुढचा पॉइंट काय आहे? कॅरी वन सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ सेट म्हणजेच काय आहे, की तुम्ही ज्यावेळेस कॉलेज अलॉट होतं, त्यावेळेस तुम्हाला सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी सुद्धा नेणं तेवढंच आवश्यक आहे.
आता यामधली महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला सांगतो, कीप सॉफ्ट कॉपीज इन Google Drive. म्हणजेच काय, की तुम्हाला हे डॉक्युमेंट्स मी जे सांगितलेत, बरोबर? तर हे आपण पेन ड्राईव्हमध्ये सुद्धा ठेवू शकतो, ज्याची आवश्यकता आहेच आहे. पण तुम्ही जर Google Driveमध्ये ठेवले, तर तुम्हाला पाहिजे त्यावेळेस त्याचं तुम्ही प्रिंट आउट काढू शकतात. एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला? नंतर व्हेरिफाय व्हॅलिडिटी ऑफ एव्हरी सर्टिफिकेट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच काय, तुमचं नॉन क्रिमिलियर, तुमचं इन्कम सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी यांची व्हॅलिडिटी कुठल्या तारखेला आहे ते सुद्धा बसणं तेवढंच गरजेचं आहे. नंतरचा मुद्दा जो आहे तो काय, की अरेंज डॉक्युमेंट्स इन प्रॉपर सिक्वेन्स, बरोबर? की तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर सिक्वेन्सनुसार ठेवलेच गेले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी हे तुम्हाला जे पॉइंट सांगितले तुमच्या लक्षात आलेच असतील. बरोबर? आता महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. हे बघा, ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे ना, याची मी पी-डी-एफ सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सध्याची जो काळ आहे, त्या काळामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच करायची आहे. हे डॉक्युमेंट्स प्रॉपरली प्रिपेअर करून याची हार्ड कॉपी तुमच्याकडे असणं तेवढंच आवश्यक आहे. ठीक आहे? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा ज्यांना याची आवश्यकता असेल, त्यांना नक्की शेअर करा. थँक सो मच.